मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय, हैदराबाद गॅझेटचा GR जारी। मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश मिळालंय। उपोषणाच्या 5व्या दिवशी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आदी मान्यवर आणि राज्य सरकारचं शिष्टमंडळ आझाद मैदानावर जाऊन आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी सरकारने जरांगे पाटलांच्या महत्त्वपूर्ण मागण्या मान्य केल्या। हा मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय मानला जातोय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार GR जारी केलाय। यामुळे मराठा समाजातील असंख्य बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळून आरक्षणाचा लाभ घेण्याचे दरवाजे आता खुले झाले। या निर्णयामुळे मराठा समाजाच्या दीर्घकालीन संघर्षाला न्याय मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होते। राज्यातील मराठा बांधवांनी माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या हक्कासाठी केलेला लढा अखेर यशस्वी झालाय। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय, सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याचा निर्णय, स्वतंत्र GR, मराठा व कुणबी एक असल्याचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून जलद गतीने घेतला जाणार, आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा GR काढला, आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय, मुंबईत आंदोलकांच्या वाहनांना RTO कडून करण्यात आलेला दंड माफ, अशा मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या। व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे। त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो, मानसिक त्रास होतो। म्हणून आम्ही आता उपसमितीने असं ठरवलं आहे की आता त्या समितीला एक क्वाशी ज्युडिशियल पॉवर दिले, न्यायिक अधिकार दिलेले आहेत। तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या, की तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावे, म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही, अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलेला आहे। हां, आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्त्वाचे आहेत बरं का। बैठक होऊन गेली, गरिबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात, हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आले। त्याच्यासाठी मोडी लिपी, फारसी आणि उर्दू याचे अभ्यासक खूप कमी आहेत शासनाकडे, ते मात्र घ्या। तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा, आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आहेत, आम्ही तयार केले, आम्ही देतो। जे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना, ते जाणणारे लोक आपण द्या, आपण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेऊ ताबडतोब, मानधनावर घेऊ, म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपल्याला। ती आमची जबाबदारी आहे मानधन देण्याची। मानधन नको आम्हाला, फुकट करतो आम्ही, फक्त घ्या तुम्ही आम्हाला। आमचं फेसबुक पडलं इथं, तुम्हाला काय सांगावं, ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचं आहे। आमच्याकडे एक धाराशिवला असा आहे वकील, रितापुरे नाव आहे, त्याने 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडं खर्चेल पैसे देतो, ते सापडे म्हणतोय जाऊ पदरून। तुमच्या पैसे काय घ्यावा, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा, हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या, पैसे नको। पैशाने फेसकुट पडलं आमचं, तुम्हाला काय करायचं, आम्ही आमचं वावर गोवर राहिलं गुंठाभर, तुम्हाला काय करायचं, नाही सापडून दिलं मग बघ, फक्त मोडी लिपी घ्या ना, अधिकार द्या त्याला। आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे। आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे GR काढा, 58 लाख नोंदीचा आधार आहे। त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या। तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे GR काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे, पण डोक्यात घे जायचं, पुढं चला जायचं, काहीच नव्हतं 75 वर्ष। मग काय केलं, मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण GR काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा। विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचा। ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर बरं 2 महिने जाऊ द्या। काय करता आता, एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा, ते डोकं लावूनच बाण टाकीत असते। त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीनं विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या, ठीक आहे देऊ। राहिली सगळ्या सोयरेच, त्याची छाननीच व्हायना, आणखी छाननी, हा हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायला,
त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकत द्यायला. त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिलेत फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तोवर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घास जर खाल्ला तर पोट भरत चलन. थोडा खाल्ला. तुम्ही एकदा जर वंजळभर खाल्ला तर नळ्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.